जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्री ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. सो मी चालली आहे आता पुन्हा क्लासला आणि आज मी जाणार आहे धैर्यला भेटायला मम्मीकडे, कारण क्लासवरून आल्यावर आज आहे फ्रायडे, तर क्लास करून देणार आहे आणि मग निघणार आहे, कारण सॅटर्डे संडे सुट्टी असते. सो आज जाईन आणि संडेला परत मी रिटर्न येईन. धैर्याला खूप खाऊ घेऊन चाललेली आहे आणि त्याला माहिती नाही, आईलाही माहिती नाही, त्यांना मी जाऊन सरप्राईज देणार आहे असं आहे. तर आत्ता मी जाण्याच्या आधी सकाळी लवकर उठले आणि काय काय बनवलं तुम्ही मला दाखवते. माझं सगळं आवरलेलं आहे, फक्त आता येऊन क्लासवरून आलं थोडीशी भांडी ती घासेल. हे माझा आज उपवास आहे संकष्टी म्हणून हे साबुदाण्याच्या चकल्या तळल्यात, ते मी ना चपात्या केल्यात करून ठेवल्यात आणि ह्या लोकांना वाटाण्याची भाजी बनवली आहे पप्पांना आणि माझ्या नवऱ्याला. आणि ही माझी उपवासाची भाजी बटाट्याची. एका साईडला मशीन चालू आहे. तर आता मी निघते, क्लासला जाईन, पुन्हा घरी आल्यावर नाश्ता करेन, देवपूजा करेन आणि मग तुम्हाला मी नंतर भेटते. सो चल. 26, 27, 28, 29, 30. काय झालं? क्लासवरून आल्यावर फ्रेश झाली आणि जेवण बिवण सगळं झालेलंच होतं. सकाळी लवकर उठलेली. आता मी निघते आहे, तयारी केली आहे, रेडी झाली आहे. धैर्यासाठी खाऊ घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये मी माझं हे ठेवलं आहे काय उपवासाचं, आणि ह्याच्यात आहे ना धैर्याचा अख्खा खाऊ आहे. एवढी वजन आहे बॅग ही, विचारू नको. सगळे बॉल बिल त्याला पाहिजे होते. खाऊ घेऊन चालले पूर्ण बॅग भरून. आणि मी येणार आहे संडेला रिटर्न. एक दिवसच राहणार आहे, कारण दुसऱ्या दिवशी पूर्ण मंडेपासून क्लास आहे असं आहे. चला आता मी निघते आणि डायरेक्ट घरी गेल्यावर धैर्याची रिॲक्शन बघते. आणि आईला मी आता व्हिडिओ कॉल केलेला, तर ती बोलली की धैर्याला ना रात्री ताप आलेला होता, त्याने काहीतरी थंड बिंड पियालेला असणार असं आहे. तर मी घरी गेल्यावर धैर्याला काय खाऊ घेतलं बुकरमधनं ते तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवेन. पण त्यांना माहिती नाही आहे मी चालली आहे ती. मी सांगितले आज संकष्टी आहे, तर मला घरी नैवेद्य दाखवायला लागेल आणि म्हणजे पूजा बिजा करायला लागेल. सो त्यासाठी मी त्यांना बोलले का मी येणार नाही आहे, मी पुढच्या फ्रायडेला येणार असं मी सांगितलेलं आहे. तर आणि मी आज फर्स्ट टाईम मी बाईकवर जाणार आहे. नेहमी दर टायमाला मी ट्रेनने जाते, इथून ठाण्यावरनं डायरेक्ट आईकडे मी बाईकने जाणार आहे माझ्या. बघू, चुकली नाही म्हणजे मिळवलं, पण पहिल्यांदा प्रयत्न करेन, बघू सक्सेस झाला तर नशीब. चला. आणि गाईज आली आहे बाईकवरनं पहिल्यांदा ठाणा टू वरळी असा प्रवास केला आहे. खूप भारी होता. गाडी लावली तुम्हाला दाखवते. ती बघा बाईक तिथे लावली आहे आणि बॅग इथे ठेवली आहे, कारण लिफ्ट येते. लिफ्ट आली आहे आणि मग धैर्याची रिॲक्शन बघू जरा. मी नंतर ठेवते सामान, नाही आता सामान ठेवते. हो हेल्मेट पण काढलं नाही आणि गपचूप बॅग ठेवली तिथे. खाऊ आणला तुला कसं माहिती होतं मी येणार? दोन्ही उचल.
माहिती होतं. कसं काय? मी तर तुला फोन केलेला व्हिडिओ कॉल. मग तरी खोटा. चल मग डॉक्टर काय बोलले? हा सगळं खाऊ बघ काढ. आले आल्या आईला तुला केली. एक काम कर, इथे ठेव, पहिले सगळं वरती ठेव. एक एक असं आपटू नको. नाही ते ग्रीन टी आहेत माझ्या. ताईत का ठेवतोस? बघ ते बॉल शोधत होतच वाटते. का खाल्लं नाहीस? का? मी जाते घेऊन रिटर्न संडेला. बॉलची पडले, खाऊ बघ. ते काढ सगळं. आणि आता ताप येतोय तर ते लवकर पिऊ नको. ते तुला आवडतं ना सगळं? ठेव आता हे सगळं भरून. अय बाईक नाही आली मी. हा ही काय आता? काय नाही, शांत बस. नाही 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 अजिबात नाही. 2 मिनिटं हे नाही हे करायला. ते काही ते खेळायला नाही तुला आणले गाडी. बॅटरी मी आणते बघा. चार्जर आणि बॅटरी आहे. धैर्य नाही. आणि गाईज फ्रेश झाले मस्त पैकी. आणि धैर्य आता जेवतोय वरण भात. मग कसं वाटलं तुला बाळा? मी आली तुला सरप्राईज दिलं. एवढा का सॅड सॅड आहेस? हा कंटाळा आला? चल मग घरी जाऊ. नाही चल जेवून घे. आणि मी पण तुम्हाला दाखवलं. मी पण माझ्यासाठी आणले, पण खाऊन घेते. आज उपवास आहे त्यामुळे. आणि जरा वेळ तर झोपेन खाऊन झाल्यावर. कारण सकाळपासून तुम्ही बघितलं काम काम काम. क्लास पण होता आणि त्यानंतर आता गाडीने आली तर ऊन खूप होतं डेंजर. काय मग संध्याकाळी तुम्हाला डायरेक्ट भेटेल. आणि गाईज मस्तपैकी नाश्ता केला. नाश्ता होते खाल्लं जेवला धैर्य. आणि मी पण जेवली नाही. मी बटाट्याची सुकी उसळ आणलेली ती खाल्ली. आणि आता जरा झोपते. आणि मला आत्ता भेटू धैर्य मला सांगतोय कम्प्लीट आईचं आणि त्याचं असं तू मी आमच्या बाबा कसे धैर्याच्या मागे. धैर्य 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 त्याचं आई त्याच्या मागे. धैर्य 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 ते मला सांगतोय आईचं स्टोऱ्या. चला हे औषध घे धैर्य. लक्षात नाही. झोप झाली नसेल. कोणाची? आईची? देविकाची? व्हिडिओ काढतोय तू खातोय ना ते हाताला लागलंय ना. हाताला सोडत पण नाही. मॅगी पडलेली बघ ना कसा खातोय. खा तू का मॅगी वाल्या कंपनीला पोरगी आहे का विचार. त्याला भेटेल. हीच आहे काय पण बोलताच. त्याने विचार की तुझं मेंटली मग तू त्याने विचार आता. आणि गाईज देविका आली आणि भेटायला. दुपारी काय झोपली नाही. तिची आई झालेली. तिच्यात धैर्य झोपून उठला. मॅगी खात होता. आणि आता तुम्हाला डेली दिसत राहील देविका ब्लॉग मध्ये. डेली म्हणजे काय एकच दिवस. आणि देविकाचा फर्स्ट पेमेंट झालेला आहे. आजच्या भावाचा माझं पटलं. फर्स्ट पेमेंट झालाय. मला तिने पार्टी दिली नाहीये.
डाईट. सो ती मला काय पार्टी देणार आहे ते तुम्हाला मी दाखवेन आणि काय देईल खायला घालेल गिळायला घालेल ते पण तुम्हाला दाखवेन. करू नको. तुला काय बनवता येतं? एव्हरीथिंग. ते काय एव्हरीथिंग मी खाऊ शकत नाही. मला नाश्त्याला काय बनवून देशील? तिची मॉर्निंगची उद्या ड्युटी आहे. आज नाईट आहे, मॉर्निंगला येणार. 1000 पडते ना. दर महिन्याला माझी 1000 ब्रेड. 1000 आहे ना. हे माझं हे बघ ब्राऊन ब्रेड. ब्राऊन तुझी दर महिन्याला 2050 रुपये म्हणजे गाडीचे 50 रुपये आणि 2000. आमचं मराठी आहे. हॅव्हिंग हॅव्हिंग शेविंग दर महिन्याला 2000 मराठी बोल. त्याचं हे दिलेलं आहे. ऑमलेट आणि ऑमलेट बोल नको. आमच्या आई आमच्या सोसायटीची सेक्रेटरी आहे, त्यामुळे सगळे सोसायटीचे मेंबर्स आईकडे येतात काही प्रॉब्लेम असेल तर विचारायला आणि मग तिचं चालू असतं. त्यामुळे बोल. ऑमलेट ऑमलेटला तू काय कसं करणार? ऑमलेट सारखं बनवेल. साधं चीज ऑमलेट आणि गार्लिक ब्रेड. मग गार्लिक ब्रेड करून दे मला मस्तपैकी उद्या. देविका जेव्हा करून आणेल उद्या सॅटर्डे आहे कारण संडेला मी जाणार आहे, तर तिने बनवून आणल्यावर मी तुम्हाला दाखवेन की देविकाने हे माझ्यासाठी बनवलेलं आहे. हीच माझ्याकडनं म्हणजे तुझ्याकडनं मला पार्टी असेल स्वस्त्यामध्ये. नको मला पार्टी मध्ये का? मला चालेल शॉर्टकट एकदम. हॉटेलचं नाही खावं. विचार करते काय खाऊ. पावतीमध्ये देत नव्हते तुम्हाला. तू तुझ्या हाताने मला बनवून दे ना. चालेल. मग त्याच्यासाठी तुला मंडे पर्यंत थांबावं. नाही नो मंडे. मंडे को मैंने क्लॉज रहता हुई. खूप कमी केलं. ठीक आहे गाईज, जे देविका बनवून देईल ते बनवून नाही, जे काय देईल पार्टीमध्ये तेव्हा मी तुम्हाला मेन्शन करेन की देविकाने मला हे दिले. जाण्याच्या 2 दिवस आधी मला दाखवायचं आहे. बाय. आणि गाईज आईची दिवाबत्ती झालेली आहे आणि मी थोड्या वेळाने उपास सोडायला घेणार आहे. तर उपास सोडायला घेईन तेव्हा तुम्हाला दाखवेन. आता सध्या काहीच नाही काम करायचं, टी व्हीच बघायचं आहे कारण आईने सगळं जेवण बनवलेलं आहे. असं आहे तर पटकन डाळ बनवून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. तर इथे माझी डाळ झालेली आहे, भात आहे, चण्याची भाजी काढून घेतली आता मी आणि आईने इथे चपात्या केल्यात आणि घेतला मी जेवायला. उपवास सोडते आणि मग धैर्य येईल. धैर्य खाली गेलाय खेळायला. आईने मोदक बनवले मस्तपैकी. सो मी आता जेवून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. माझी गाडी बघा. बघ ना कसा चालवतोय. धैर्याची लहान असतानाची गाडी अजून चालवतोय धैर्य. धैर्य बघत होता तुम्ही गाडी चालवत होता आणि आता धैर्य. हा तू बोल. बॉल काय तुझा सुटत नाही. इथे भजन चालू आहे. मी आली तुझा व्हिडिओ करायला. कधी? आता कॉल लावली ना? नाही मी नाही कॉल लावली. काय पण चल चालू कर. मात्रे. चला बोला, चला स्टार्ट करा. मस्त. आणि मीठे
हा बघ तर वरती भजन चालू होतं म्हणून मी गेलेली होती व्हिडिओ करायला. तिथे मी 5व्या माळ्यावर म्हणजे भाभी राहतात, म्हणजे मी त्यांच्याकडे पहिल्यापासून लग्नाच्या आधीपासून अशीच म्हणजे टाइमपासला अशी मी जायचीच. सो आणि मी गेल्यावरती लोक पण खूप खुश असतात. तुम्हाला आता ब्लॉग दिसेलच. आणि आता मी घरी आली आहे आणि असं आहे. तर आजच्या दिवसभराचं रुटीन तुम्हाला कसं वाटतं? धैर्याला सरप्राईज द्यायला आलेली होती आईकडे आणि आईकडचा एक ब्लॉग अजून होईलच उद्याचा. आणि एक दिवसांनी मी जाणार आहे. सो येस, आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.